सगळ्यात महत्त्वाची बातमी अमरावतीमध्ये प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। नांदगाव पेठ टोल नाक्यावर आंदोलनाला सुरुवात झाली आहे। अमरावतीचे प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याची ही दृश्य आपण आता पाहणार आहोत। नांदगाव पेठ टोल नाक्यावर आंदोलन आता केलं जात आहे। बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे। थेट जाते आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्या सोबत या ठिकाणी जोडले जात आहेत। ही थेट दृश्य चक्काजाम आंदोलन टोल नाक्यावर वाहनं थांबवण्यात आलेली आहेत, टायर जाळण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी रस्त्यावरच ठिय्या दिला जातोय। अमरावतीत प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। सूरज, आंदोलनाला सुरुवात झाली आहे, रस्त्यावर टायर जाळण्यात आलेले आहेत। कालप्रमाणेच आज देखील या ठिकाणी ठिय्या दिला जातोय। आजचा 5वा दिवस आहे आंदोलनाचा। नक्कीच बच्चू कडूंचा बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। गुरुकुंज मोजरीमध्ये जर पाहिलं तर बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। मात्र कुठल्याही प्रकारे तोडगा निघत नसल्यामुळे अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पूर्णपणे प्रहारचे कार्यकर्ते या ठिकाणी जाम करून ठेवलेले आहे। गेल्या 20 मिनिटांपासून जे आहे प्रहारचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करत आहे। या ठिकाणी जर आपण दृश्यामध्ये पाहिलं तर टायरची जाळपोळ करण्यात आली आहे। दुसरीकडे कार्यकर्ते रस्त्यावर आलेले आहे, घोषणाबाजी देत आहे। आपण कार्यकर्त्यांशी दादा काय सांगणार, 5 दिवसापासून आंदोलन सुरू आहे। बच्चू भाऊच्या आंदोलनाची अजूनही दखल घेतल्या गेली नाही। प्रशासन बोलत आहे। बच्चू भाऊची तब्येत खालावली आहे, त्यामुळे त्यांची तब्येत खालावल्यामुळे आम्ही अन्याय सहन करू शकत नाही। जोपर्यंत बच्चू भाऊचं उपोषण सुटत नाही तोपर्यंत आम्ही ट्रॅफिकच्या आमच्या अंगावर वाहनं नेले तरी चाललं। आणखी काही प्रहारच्या कार्यकर्त्यांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू। दादा काय सांगणार, एकंदरीत 5 दिवस झाले तुम्ही राष्ट्रीय महामार्गात जाम करून ठेवलाय, हिंसक वळण आंदोलन येत आहे का? अरे आम्ही हिंसक वळणच नाही त्याला, गांधीगिरीनं आंदोलन केलं पहिले। अरे साधी यायला वेळ नाही का? बच्चू भाऊ 5 दिवसापासून तिथं मोजरीला उपोषणाला बसलाय। तो आमचा लाखोचा पोशिंदा आहे शेतकऱ्यासाठी। आज शेतकऱ्यासाठी भांडणारा माणूस राहिला नाही। याच्यासाठी जर निगरगट्ट शासनाला वेळ मिळत नसेल तर आम्ही शांतते करता करता आज उग्रवर आलो आणि याच्या पुढे याच्याही पेक्षा उग्र हो हे आम्ही शासनाला आज सुनावत आहे। आम्ही इथून नक्कीच लागवी आपण जर पाहिलं तर कार्यकर्ते आक्रमक झालेले आपण जर पाहिलं तर अद्यापही जळत आहे। गेल्या 20 ते 25 मिनिटांपासून जे आहे ते संपूर्ण प्रहारचे कार्यकर्ते ते आंदोलन करत आहे। मोठ्या प्रमाणावर हा हायवे जर आपण जर पाहिलं तर लागवी अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग आहे। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अमरावती शहरापासून 10 किलोमीटर नांदगाव पेठ टोल नाका आहे आणि या टोल नाक्यावर संपूर्ण दोन्ही बाजूच्या वाहनं या ठिकाणी अडवून ठेवण्यात आलेल्या आहे। वाहनांच्या साधारणतः 2 किलोमीटरच्या पर्यंत या ठिकाणी रांगा लागलेल्या, मात्र अद्यापर्यंत अमरावती शहर पोलीस या ठिकाणी आलेलं नाही। खरं तर पाहिलं तर नांदगाव पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संपूर्ण ही घटना आहे, मात्र अद्यापर्यंत या ठिकाणी एकही पोलीस आलेला नाही। रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या प्रवाहावर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी रांगा सुद्धा दिसत आहे। पुन्हा एकदा आपण दृश्य बघूया। हे बघा, हे पूर्ण कार्यकर्ते जे आहे शहराच्या रस्त्यावर ठिय्या म्हणून बसलेले आहे आणि वाहनांच्या रांगा जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी वाहनाच्या या ठिकाणी रांगा लागलेल्या आहे, मात्र अद्यापर्यंत या ठिकाणी पोलीस आलेले नाही। पण जर पाहिलं तर 5 दिवसापासून जे आहे बच्चू कडू या ठिकाणी आंदोलन करत असल्यामुळे त्यांची प्रकृती खालावलेली आहे आणि साधारणतः 4.5 किलोपेक्षा जास्त जे आहे बच्चू कडूंचं वजन कमी झालेलं आहे। त्याचमुळे जर पाहिलं तर कुठल्याही प्रकारे शासनाच्या स्तरावर तोडगा निघत नसल्यामुळे कार्यकर्ते कमालीची आक्रमक झालेले आहे आणि या बच्चू कडूंच्या आंदोलनाला जे आहे आता हिंसक वळण आलेलं आहे। लागवीजी निश्चित सूरज, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे आणि आज बच्चू कडू यांचे सुपुत्र सुद्धा या आंदोलनात सहभागी होणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।